हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे की 24वा हप्ता नेमका कधी मिळणार? जुलै महिन्यात पैसे जमा होतील का? सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळतील का? काही महिलांच्या खात्यात उशिरा का होतो? आणि तुमच्या खात्यात पैसे वेळेवर यावेत यासाठी कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सोशल मीडियावर अनेक मेसेज, पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही ठिकाणी अमुक तारखेला 24वा हप्ता मिळणार, तर काही ठिकाणी दुप्पट पैसे मिळणार, असे दावे केले जातात. मात्र कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी ती अधिकृत आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करणे आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 24वा हप्ता नेमका कधी मिळेल? जर शासनाकडून निधी मंजूर झाला आणि वितरणाची प्रक्रिया सुरू झाली, तर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकते. मात्र सर्व महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतील असं नाही. बँकेत डीबीटी प्रक्रिया आणि तांत्रिक कारणामुळे काही खात्यांमध्ये रक्कम उशिरानेही दिसू शकते. मित्रांनो, अनेक महिलांना असे वाटते की शेजारच्या महिलेच्या खात्यात पैसे आले, पण माझ्या खात्यात का नाही? याचं कारण अनेकदा बँकेची प्रक्रिया, आधार लिंकिंग, डेबिट स्थिती किंवा इतर तांत्रिक बाबी असू शकतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नसते. जर तुमच्या खात्यात हप्ता आला नसेल, तर खालील गोष्टी तपासा. जसे की बँक खाते आधारशी लिंक आहे का? डीबीटी सुरू आहे का? अर्ज मंजूर आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? बँकेकडून कोणतीही अडचण आहे का? या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर शासनाकडून निधी वितरित झाल्यानंतर तुमच्या खात्यातही रक्कम जमा होऊ शकते. योजनेबाबत अफवा पसरणाऱ्या मेसेजबाबत सावध राहा. आज रात्री पैसे येणार, उद्यानं सर्वांना दुप्पट हप्ता किंवा फक्त या लिंकवर क्लिक करा, अशा संदेशावर विश्वास ठेवू नका. अशा लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. आता एक महत्त्वाचा मुद्दा, काही महिलांचे अर्ज प्रलंबित का राहतात? यामागे चुकीची कागदपत्रे, आधार आणि बँक खात्यातील नावातील फरक, अपूर्ण माहिती, डीबीटी बंद असणे किंवा पडताळणी सुरू असणे अशी काही कारणे असू शकतात. त्यामुळे सर्व माहिती एकदम तपासून घ्या. योजनेचा लाभ नियमित मिळता राहावा यासाठी तुमचे बँक खाते सक्रिय ठेवा, मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवा आणि शासनाकडून आलेल्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा. शेवटी पुन्हा एकदा सांगतो की 24व्या हप्त्याबद्दल कोणतीही निश्चित तारीख अधिकृतरित्या जाहीर झाल्या नसेल, तर सोशल मीडियावर दाव्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच ती माहिती अंतिम मानावी. अशीच सरकारी लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.